निवडलेली ओळी ही संतश्रेष्ठ ज्ञानोबराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असे जगाचे गुरु ज्ञानोबराय यांचा त्या ठिकाणी 12व्या अध्यायातील 1 क्रमांकाची ओळी आपण सेवेकरता निवडलेली आहे. त्याचबरोबर थोडासा परिहार द्यायचा थोडासा तालावाद प्रमाणे अखंड प्रमाणे आपला चालत सोहळा हा पायदिंडी सोहळा पाचव्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्या सगळ्या कामाकडे आली ही माझी परंपरा आहे. बाबांच्या कुशीमध्ये चालत असताना या सर्व मला त्या ठिकाणी अनुभव हा भेटत आहे आणि या सर्वांच्या अनुषंगाने आपण चालत आहोत. ज्ञानोबराय बोलतात, जय देव सुधे, जय देव सुधे, उदार प्रसिद्ध, जे शुद्ध आहे, जे पवित्र आहे, असे देव ज्ञानेश्वरी आहे. असे पवित्र काय काय आहे जगामध्ये? पवित्र काय आहे? पवित्र गंगा आहे, पवित्र तीर्थ आहे, पवित्र आणखी काय आहे? आपले बाबा पवित्र आहे, आपली मांजरी भूमी ही पवित्र आहे. आणखी काय पवित्र आहे? माझा महाराष्ट्र देश पवित्र आहे, माझा महाराष्ट्र देश ही संतांची भूमी आहे, त्याच्यामुळे हा पवित्र आहे. याबरोबर आणखी काय पवित्र आहे जगामध्ये संतांची वाक्य पवित्र आहे, संतांची विचार पवित्र आहे. त्याचबरोबर आपण चालत असलेली भूमी पवित्र आहे, भूमी माता पवित्र आहे. या ठिकाणी जन्म दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले असे राजे देखील पवित्र. या पवित्र राजांमुळे सुद्धा त्या ठिकाणी आपली भूमी असेल, जे संत असतील, संतांमुळे आपण देखील पवित्र झालेला आहे. म्हणजेच काय? ज्ञानोबराय काय म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात, जय देव सुधे, म्हणजे शुद्ध आहे, जे पवित्र आहे ते या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे हो? हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जे पवित्र आहे, पवित्रम योगकामा योगनंतन दूरवतः, जे पवित्र आहे ते या जगामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय? जगत पवित्र आहे आणि पवित्र अशा भूमीमध्ये वावरत असताना आपण त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या सेवेमध्ये आहोत. त्याचबरोबर तुकोबरायांच्या सेवेमध्ये असताना पवित्र वस्तूंची त्या ठिकाणी आपण जोपासना केली पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, उदार प्रसिद्धी. उदार प्रसिद्ध म्हणजे काय? तर जे प्रसिद्ध आहे, जे त्या ठिकाणी कधीही सुटू शकत नाही असे जे वाक्य आहे, म्हणजे काय? जे नाम आहे, संतांचे नाम त्या ठिकाणी महत्वपूर्ण सांगितलेले आहे. नामाला एवढी किंमत आहे की जर आपण नाम घेतले तर त्या ठिकाणी आपले अनंत जन्मीचे पापे असतात ते जळून जातात. अनंत जन्मीचे पापे जळून जाण्यासाठी नाम हे पूरक आहे. त्याचबरोबर ज्ञानोबराय सांगतात की जे सुटे उदार प्रसिद्धी अनवरत आनंद वर्षती, म्हणजे अनेक वृक्ष असतील, वेली असतील, फुलं असतील, झाडं असतील, या सर्वांना निर्माण करणारा कोणतरी आहे. हे सर्व जे जग आहे हे कोणतरी चालवणारा आहे. ठिकाणी गाडी आहे, गाडी चालवणारा कोणी
त्याचबरोबर ही सर्व जे पृथ्वी आहे, ही सर्व जे जग आहे ते चालवणारा कुणीतरी आहे. माझे विश्वमाई या ठिकाणी ज्ञानोबराय बोलतात की चालेली शरीर कोणाची असते. म्या बोलविला बोलवले, म्या चालविला सोडत आले, म्या हालविला प्राण हाले जे जगाचे चालता. मी जर बोललो तरच हे त्या ठिकाणी सूर्य बोलू शकतो, चालू शकतो. मी जर त्या ठिकाणी हलवलं तरच सूर्य हलतो, मी पृथ्वी हलते. आपण सर्वजण चालू शकतो. म्हणजे काय थोडक्यात ज्ञानोबरामध्ये कोण येतो? ज्ञानोबरामध्ये साक्षात त्या ठिकाणी बाबाजी सांगितलं. बाबाजी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा नंतर काय त्या थोडक्यात बाबाजी असावा असं आपण त्या ठिकाणी गृहीत करू. त्या ठिकाणी बाबाजींना सुद्धा त्यात आपण जर बोललो तर त्या ठिकाणी समजते, सर्व गोष्टी त्या ठिकाणी समजतात. ज्ञानोबरायांना जर आपण बोलले तर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्याकडून त्या ठिकाणी वेळामध्ये वेळ बोलवण्यात आला होता. त्याचप्रमाणे निर्जय भिंत चालवण्यात आली होती. तसेच ज्ञानोबरायांच्या भिंत चालवण्याने आणि रेड्यामध्ये वेळ बोलवण्याने काय कष्ट होतो? त्या ठिकाणी साधूच्या ठिकाणी हा चमत्कार आपल्याला दिसून येतो. म्हणजे बाबांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा चमत्कार दिसून येतो. बाबांनी जर आपल्याला, आपण जर मांगली या परिसरामध्ये जर गेलो, मांगलीला दर्शनासाठी गेल्यानंतर बाबांच्या खोलीमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला काय वाटते हो? कोणी सांगू शकतं का? बाबांच्या खोलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं? समाधान वाटतं. आणखी काय वाटतं? तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये काहीच विकल्प राहत नाही, काहीच राहत नाही. मग आपण खोलीच्या आतही त्या ठिकाणी आपण पाहतो की मी बाबांपाशी गेल्यानंतर ते बोलेल, बरोबर आहे ना? बाबांपाशी गेल्यानंतर मी बाबांना माझे दुःख सांगेल, दुःख सांगितल्यानंतर बाबा माझं दुःख निवारण करतील, बरोबर आहे ना? पण ज्यावेळेस खोलीमध्ये आपण प्रवेश करतो तर त्या ठिकाणी आपलं सर्व दुःख काय होतं? नाहीच होतं. सर्व दुःख काय होतं? संपून जातं. काय संपून जातो? त्यांच्या ठिकाणी दुःख संपूर्ण जाणार आहे. कारण सर्व दुःखाचं त्या ठिकाणी मूळ हा संसार आहे. ह्या संसारातून जर आपल्याला करून जायचं असेल तर बाबांच्या ज्यावेळेस आपण सानिध्यामध्ये जाऊ, बाबांच्या ज्यावेळेस आपण सानिध्यामध्ये जाऊ त्यावेळेस आपण तरुण जाणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला हा तरुण जाण्यासाठी ही सर्व जी मार्ग आहेत ही आपल्याला बाबांनी देखील दाखवलेली आहेत. या मार्गांचा आपण अवलंबन करणं गरजेचं आहे. त्या मार्गाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. दिंडीमध्ये सुद्धा चालत असताना आपण नुसतं चालणं हे गरजेचं नाही तर भजन म्हणणं गरजेचं आहे. जर भजन म्हणत जर तुम्ही चालत असाल तरच तुमच्या या दिंडीमध्ये चालण्याचा उपयोग आहे. त्या ठिकाणी बाबांनी आपल्याला खूप सारे उपदेश केलेले आहेत. उपदेश करत असताना बाबांची जी स्थिती आहे या स्थितीवरून त्या ठिकाणी आपल्याला एक समजून घ्यायचं आहे का? ज्ञानोबराय आपण पाहिलं का? नाही पाहिले. तुकोबरायांना आपण पाहिलं का? नाही पाहिलं. पण आज आपण आळंदीला जातो, आज आपण देऊला जातो, त्या ठिकाणी जाऊन त्या माऊलींचं दर्शन घेतो, समाधीवर डोकं टेकवतो आणि डोकं टेकवल्यानंतर मनामध्ये फक्त एकच भाव असतो की त्या ठिकाणी काय सर्व विश्वाचं काय हो? कल्याण हो, विश्वाचे कल्याण हो. ही ज्ञानोबरायांच्या ठिकाणी ज्या ज्या साधकाची इच्छा असते त्या त्या साधकाचं त्या ठिकाणी कल्याण होतं. त्याबरोबर आपण मांडलेला येतो, मांडलेला आल्यानंतर काय दिसतो? समाधीचं दर्शन आहे का आपल्याला? नाही. आपल्याला डायरेक्ट दर्शन आहे. साक्षात भगवंत आपल्याला दिसतात. त्यामागचं कारण काय असेल? आपल्या मागच्या जन्माची असणारी पुण्याई. आता केलेल्या कर्मावर आपल्याला कोणतीही जागा भेटू शकत नाही. असे आपले सगळ्यांचे कर्म आहे. मागून बोलतो प्रत्येकाचे, मी म्हणत नाही की प्रत्येकाचे असेल, पण आपल्या आताच्या कर्मावर आपल्याला आपण बाबाजींपाशी आलेलो नाही. आपले पूर्ण सुकृत आहे, पूर्ण सुकृत त्यावर आपण बाबाजीपर्यंत आलेलो आहोत. पण बाबाजींपर्यंत आल्यानंतर काय करायचे आपल्याला? आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे ना. प्रत्येकाला उद्धार करण्यासाठी आलात ना आपण. आणि उद्धार काही उद्धार पाहिलं काय? कृपा करील नारायण. त्या ठिकाणी संत देखील बोलून गेले.
आणि मग आपल्याला ज्ञानोबा पुढे सांगतात की अनुभवाचा आनंद वर्षी विषय झाले मिठी दिल्या नव्हती काठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी वर्ष. म्हणजे ज्ञानोबाला काय म्हणतात, तुम्ही हा जो विषय आहे ह्या विषयापासून तुम्ही विरक्त व्हा, हा विषय तुम्ही सोडून द्या आणि सोडून घेऊन काय करावं, नामाच्या चिंतनामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये तुम्ही लिहून राहा. जर तुम्ही भगवंताचे चिंतन जर केलं तर तुम्ही नावेमधून समुद्ररूपी एक जे नाव आहे त्या नावेमधून चढून जाणार आहात. आणि चढून जाण्यासाठी भगवंताने साक्षात अवतार घेतलेला आहे, ते म्हणजे आपल्या आत्माराम गिरीजी महाराज आहेत. आणि आत्माराम गिरीजी महाराज म्हणजे कोणी साधे सामान्य हे कोणी नाही, साक्षात भगवंताचा विष्णूचा अवतार त्या ठिकाणी माझे ज्ञानोबा माझे तुकोबा आणि तेच माझे त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य आत्माराम गिरीजी महाराज आहेत. आत्माराम गिरीजी महाराज मध्ये तुम्ही सामान्य समजू नका आणि सामान्य म्हणून पाहू देखील नका. त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्यानंतर मला हे द्या, मला गाडी द्या, मला बंगला द्या, मला हे द्या ते द्या, काही म्हणू नका. काय म्हणावं मग गेल्यानंतर त्या ठिकाणी बाबांना म्हणा की जसा आहे तसंच मला ठेवा, तुमच्या सर्वतामध्ये मला राहू द्या आणि तुमच्या चरणाची मला त्या ठिकाणी सेवा करू द्या. एवढे बाबांपाशी जाऊन म्हणा तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. त्या ठिकाणी ज्ञानोबा कुशीमध्ये असताना आम्हाला त्या ठिकाणी सद्गुरू जोगमारा संस्थांमध्ये सांगितलं जातं की तुम्ही ज्ञानोबा मनपूर्वक सेवा करा. काय करा, मनापासून सेवा करा, बाकी काही करू नका, मनोभावे सेवा करा, तरच तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं, नुसतं अभ्यास नाही करून चालेल, त्या ठिकाणी मनापासून श्रद्धा असावी लागते. त्या ग्रंथावर सातत्य तुमचं असावं लागतं, श्रद्धा असावी लागते, भक्ती असावी लागते. त्यावेळेस तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा सातत्याने तुम्ही प्रगती करून त्या ठिकाणी यशस्वी होता. म्हणजे काय शेवट कुठे आले, शेवट श्रद्धेपाशीच आले. आणि सुरुवात जर श्रद्धेपासून केली तर आज त्या ठिकाणी दिल्लीमध्ये काही वयस्कर व्यक्ती चालतात, काही मध्यमवर्गीय व्यक्ती चालतात, काही कमी वयाचे व्यक्ती चालतात, सर्वजण चालतात. मग ज्या पद्धतीने बाबांचा अनुभव आला त्या पद्धतीने सर्वजण चालत आहे. इथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबांविषयी एक वैयक्तिक अनुभव आहे, बरोबर आहे ना, वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण चालत आहे. कुणाला कोणता अनुभव आहे, कुणाला विभूती आहे, कुणाला परमार्थिक आहे, कुणाला आध्यात्मिक आहे, कुणाला वेगवेगळा अनुभव आहे. या अनुभवातून त्या ठिकाणी चालतात. म्हणून ज्ञानोबा तेच बोलतात की तुमचं जर अंतःकरण जर शुद्ध आहे तरच तुम्हाला देव भेटेल ना. जर तुमचं अंतःकरण शुद्ध असेल तरच तुम्हाला भगवंत भेटणार आहे. त्याच्यासाठी काय करावं, आधी स्वतःचं मन जे आहे, जे अंतःकरण आहे ते शुद्ध करा. शुद्ध केल्यानंतर काय होईल, तुमच्या मनामध्ये देव आहे. तुम्ही स्वतःच आत्माराम, आत्माराममध्ये स्वतःचा अर्थ काय होतो, आत्माच राम. आत्माच राम म्हणजे थोडक्यात काय, तर आत्माराम म्हणजे मी स्वतः देव आहे, मी वासुदेवच होता. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर आपल्या स्वतःमध्ये भगवंत आहे, आपण स्वतः सुद्धा देव आहोत. पण कधी ज्यावेळेस आपल्या मनाचा असणारा जे मन आहे तो ज्यावेळेस नष्ट होईल त्यावेळेस आपल्याला भगवंतापर्यंत आपण पोहोचणार आहोत. भगवंत आणि आपण यांच्यामध्ये जास्त काही देत नाही, परंतु एका गोष्टीमुळे फक्त त्या ठिकाणी आपण भगवंतापासून लांब आहोत किंवा थोडक्यात भगवंताची जी उंची आहे त्या उंचीपासून लांब आहोत. ती कशामुळे, या मायेमुळे. या मायेला जर आपण सोडून तर कोणी देऊ शकत नाही, परंतु फक्त थोडस बाजूला तुम्ही ठेवा आणि भगवंताच्या प्रीतीत जर तुम्ही रंगून गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी काही कमी पडणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर मागणीला तुम्ही आलात तर त्या ठिकाणी कोणता भाव ठेवता, कोणता भाव ठेवता, जाताना काहीतरी घेऊन जायचंय, प्रत्येकाला जाताना काहीतरी घेऊन जायचंय. पण काय घेऊन जायचंय,
प्रत्येकाला जाताना काहीतरी घेऊन जायचंय. प्रत्येकाच्या सोबत जातं ते फक्त कर्म जातं. प्रत्येकासोबत काय जातं? तुम्ही जन्मापासून मरेपर्यंत केलेलं कर्म हे तुमचं त्या ठिकाणी फळाला येतं, ते तुमच्या सोबत जातं. बाकी काही येत नाही. गाडी नाही येत, बंगला नाही येत, नोकर चाकर काही येत नाही. 300ची चप्पल घ्या, नाहीतर 1000चं ड्रेस घ्या, काही सोबत जात नाही. त्याच्यामुळे काय करावं? कर्म चांगलं करा, चांगले वागा, खरं बोला, सत्य वागा, तर त्या ठिकाणी तुमचं भगवंतापर्यंत तुम्ही पोहोचाल. आणि भगवंतापर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर मग काही प्रश्न उरत नाही. म्हणजे काय? भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी एक उंची लागते, ती एक तत्वता लागते, एक काय म्हणतात भक्ती मार्ग लागतो. मार्गातून जर तुम्ही गेला मग 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी काय सांगितलं? भक्ती मार्गच सांगितला. जर तुम्ही भक्ती जर केली तर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होतात. यशस्वी होतात म्हणजे काय? आपल्याला काय MPSC द्यायची का? नाही. आपल्याला काय करायचंय? भगवंतापर्यंत पोहोचायचंय. आता सगळ्यांच्या मनामध्ये देव आहे. इथे बसणाऱ्या मागच्यापासून पुढच्यापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये काय आहे? देव आहे, भगवंत आहे, बाबाजी आहे. काय तुम्ही सर्वजण आलेला आहात, तुम्हाला काही काम नाही दिलं मी काही कामच नाही तुम्हाला, मग काय आला तुम्ही? जर बाबांसाठी आला तर तुमच्यासाठी आला. आपल्या स्वतःसाठी आलेलो आहोत आपण. आपल्या स्वतःला त्या ठिकाणी अंतःकरण सिद्ध करून आपल्या मल आवरण विक्षेप या सर्व दोष आपल्यामधून काढून आपल्याला भगवंताच्या प्रती आपल्याला कसं एक भगवंतापर्यंत पोहोचता येईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी समजून घेऊ, नुसतं भात खाऊन जाण्यात मजा नाही. दिंड्या दरवर्षी निघतात, दरवर्षी तुम्ही येतात, दरवर्षी नाश्ता होतो, जेवण होतं, दिंडी येते, दिंडी जाते, पंढरपूरला जातात, परत घरी जातात. जे आहे ते चालू आहे. सारे विचार कोणाचे असत ते सगळं चालत आहे. पण यामध्ये आपल्याला काय साधून घ्यायचं आहे? बाबाजी जुळलेले आहे. बाबाजी हे सामान्य नाही हे समजून घ्या. रात्री महाराजांनी सुद्धा सांगितलं, बाबाजी हे सामान्य नाहीत. आपल्याला दिसतात म्हणजे काय? बाबाजी कोण आहेत? साक्षात त्या ठिकाणी विष्णूचा, महाविष्णूचा अवतार आहेत. साक्षात ज्ञानोबराय आहेत, साक्षात तुकोबराय आहेत. जर आपल्याला त्या काळामध्ये, तुकोबरायांच्या काळामध्ये, तुकोबराय ज्यावेळेस वैकुंठ गमनाला निघाले त्यावेळेस तुकोबराय म्हणजे अहो चला माझ्यासोबत, चला पुढे चला, वैकुंठाला चला. लोक म्हणजे काय खरं आहे? हे पुढं कशाचं वैकुंठ कशाचं काय आहे माहितीच नाही, काय खरं आहे? त्यावेळेस लोकांनी त्या ठिकाणी तुकोबरायांवर श्रद्धा ठेवली नाही, ज्ञानोबरायांवर श्रद्धा ठेवली नाही. त्याचा परिणाम असा झाला की आज देखील लोक अज्ञानी आहेत. जर ज्ञानोबरायांवरती त्यावेळेस जर श्रद्धा ठेवली असती, तुकोबरायांवर त्यावेळेस जर श्रद्धा ठेवली असती तर आज त्या ठिकाणी या आपल्याला सांगायची गरज पडली नसती. अनेक सत्य असते, अनेक त्या ठिकाणी दिले असते. आज पण आहेत पण त्या प्रमाणात नाहीत. का? कारण कळलंच नाही ना. आज देखील ज्ञानेश्वरी कुणाला कळते? तुकाराम महाराजांचा गाथा कुणाला कळतो? नाही कळत. का नाही कळत? आपण जातच नाही ना तिथपर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आता थोडक्यात त्या ठिकाणी बाबाजी आहेत. बाबाजींपर्यंत तुम्ही जर मागणीला जर गेली तरच तुम्हाला बाबाजी कळतील. जर तुम्ही असं इकडे लांबच थांबले, मग कसे असेल बाबा? जाऊ काय बाबाकडे? जाऊ द्या, आज काम येतं पण नाही, आज दुसरं काहीतरी काम आहे नाही तर असं जर म्हणलं तर बाबाजी आपल्याला समजणार नाही. रोज नित्य दर्शन घ्या मानवी येऊन, काय होईल? रोज नित्य येऊन जर संचार घेतलं तर काय होईल? आपण केलेली जी पापं आहेत ना, ही पापं काही थोडी नाही, लय मोठे पाप आहेत, लय मोठे डोंगर आहेत पापांची. हे पापांचे डोंगर जर नष्ट आपल्याला करायचे असतील तर आपल्याला या जगामध्ये एकच आणि एकच पर्याय आहे, ते म्हणजे ब्रह्मचैतन्य आत्माराम महाराज.
साक्षात भगवंत कोणाला पाहिजे ना. मी त्या ठिकाणी आळंदीला शिकतो, तर शिकत असताना त्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये 60% विद्यार्थी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, तुम्हाला साक्षात देव पाहिजे का, चला आमच्या गावाला. त्या ठिकाणी सांगत असतो. एक विद्यार्थी होता बारामतीचा, तर त्या विद्यार्थ्याने बाबाजींविषयी पाहिलं, तर ते त्या ठिकाणी काल येऊन दर्शन घेऊन गेला. म्हणजे तो मला जगात कुठंच नाही, पूर्ण जगामध्ये साक्षात देव कुठंच नाही. आणि हे भेटायला सुद्धा खूप भाग्य लागतं. मगाशी सांगितलं मी, भेटायला सुद्धा खूप भाग्य लागतं. हा सर्व भाग्याचा खेळ आहे, सर्व योगाचा खेळ आहे. आणि बाबाजी हे सुद्धा योगी आहेत, महान योगी आहेत, महान तपस्वी आहेत. का हे सर्व पर्याय लागले होते ना आपल्याला? का नाही आपल्या नावापुढे का नाही करली? त्या ठिकाणी साधना करावी लागते. अखंड त्या ठिकाणी 27 वर्ष झाले, अखंड एका स्थितीमध्ये आहेत. कोणाचं घेण्याच्या गेलं काहीच नाही. तुम्ही या, दर्शन घ्या, फराळ करा, नाका करू, बावली न्या, खेळणे न्या, काय करा, काही कुणाला काही. बाबांना काही आहे का? काही नाही. बाबा शांत आहे. का आहे तो? त्यांची साधना चालू आहे. ही साधनेची ताकद आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस दानपत्र बाबाजींचं करण्यात आलं, त्यावेळेस बाबा सुद्धा सामान्य सुटले आपल्याला. पण योग सामर्थ्याच्या द्वारा, योग साधनेच्या द्वारा त्या ठिकाणी जशी ज्ञानोबरायांची साधना आहे, ते तर उपदत्ताची ज्ञान आहे. हे वर्ण जाणणे उपदत्ताची ज्ञान आहे. बाबाजी आहेत हे उपदत्ताची ज्ञान आहे. त्यांना काय पुढे शाळेत जाण्याची गरज आहे का? शिकण्याची गरज आहे का? कोणत्या गुरुजींकडे क्लास लावण्याची गरज आहे का? नाही. ते साक्षात स्वतः ज्ञानी आहे. बाबाजी जर भजन म्हणायला लागले तर रात्र दिवस म्हणतात. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर भगवंताचं चिंतन करता, तुम्ही जर भगवंताचं चिंतन करता, ते नुसतं करण्यात मजा नाही हो. ते नुसतं करण्यात मजा नाही. वरतीवर आपण काय म्हणतो आणि आतल्या गावाकडे काय चाललंय म्हणतो. बरोबर ना? वरतीवर अभंग म्हणतो आणि आपल्या म्हणतो काय चाललं सांगते, काय देत असते. असा विचार ज्यावेळेस आपल्या मनात येतो, म्हणजे आपलं चित्त हे स्थिर नाही. आधी काय करा? चित्त स्थिर करा, मन त्या ठिकाणी स्थिर करा. मन जर चंचल असेल तर त्या चंचल मनाला बाबांच्या त्या ठिकाणी चरणाची ओढ लागू द्या. बाबांच्या चरणाची जर ओढ लागली तर तुमचे जे दुःख आहे ना, मागे सांगितलं मी, मोठे मोठे पर्वत आहेत आपली दुःखांची. आपली काही पाप कमी नाही, तुमची नाही तर माझी नाही, सगळ्यांचे पाप भरपूर आहेत. आणि या पापांपासून जर मुक्ती मिळवायची असेल, या सुटका मिळवायची असेल, हा एक संसार चक्र आहे. त्या ठिकाणी जन्म मरणाचं काय आहे? संसार चक्र आहे. भगवंताने माया उत्पन्न केलेली आहे. आणि या मायेमुळे काय झालेलं आहे? ही जी सर्व आपण जो आहोत, आपण जे मनुष्य प्राणी जे आहेत, या सर्व मनुष्य प्राण्यांना मायेची त्या ठिकाणी पाठबळ केलेलं आहे. यामुळे कोणी सर्वांना गुरफळून टाकलेलं आहे. कुणाला कोणाचं टेन्शन, कुणाला कशाचं टेन्शन, कुणाला कशाचं टेन्शन. या जगामध्ये टेन्शन नाही असा माणूस आहे का? नाही. पण सर्व टेन्शन संपताना पुढं बाबा कसे आलं संपत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नुसते बाबांपाशी जेवायचं नाही, सेवा करायची. बाबांपाशी सगळ्यात महत्वाचे आहे ते सेवेला आहे. तुम्ही येऊन त्या ठिकाणी दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं? काय जाणवतं? समाधान वाटतं, आनंद वाटतो. आलो मांदळीला, दर्शन घेतलं बाबांचं, खूप छान वाटलं असं वाटतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर किती असणार सेवा करायला विचारा तुम्ही. तुम्ही सेवा करता, सेवा केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मी स्वतः सेवा केलेली आहे म्हणून बोलत आहे. तर बाबांची सेवा केल्यानंतर एक मनामध्ये एक जे समाधान आहे हे सापडत नाही. समाधान हे सापडत नसतं, ते सापडावं लागतं, आणावं लागतं, मानावं लागतं.
हे सर्व त्या ठिकाणी बाबांपाशी आल्यानंतर कळतं. आणि केव्हा कळतं? बाबांना तुम्ही जाणून घ्या. जाणून घेतल्यानंतरच तुम्हाला समजेल की बाबाजी काय आहे. म्हणजे ज्ञानोबा सुद्धा ते सांगतात, म्हणतात काय, किंवा ती सुद्धा आहे ना जे पवित्र आहे ती माझी ज्ञानेश्वरी आहे. जे पवित्र आहे ती गंगा आहे. जे पवित्र आहेत ती मांगळी आहे. जे पवित्र आहे हा माझा महाराष्ट्र देश आहे, राज्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये काय आहे हो? मांगळी गाव आहे. मांगळी गावामध्ये काय आहे? संत आहे. संत काय करतात हो? भगवंतापर्यंत काय करतात? नेऊन आपल्या त्या ठिकाणी पोहोच करतात. आपण सर्वजण बाळ आहोत. बाळ आहोत. बाबाच्यासाठी आपण कोण आहोत? बाळ आहोत. 80 वर्षाचे झालो तरी आपण कोण आहोत? बाळ आहोत. आणि बाळाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला बाबा वागवतात आणि वागवून आपण बाबांपर्यंत पोहोचायचं आहे. जे आपण लेकरू आहोत, बाबांचे आपण लेकरू आहोत का नाही? ते आवडलं नाही आपण बाबाचे लेकर आहोत. मग आता लेकर आहात त्याच्यानंतर लेकराचं काय काम असतं? लेकराचं काय काम असतं? आई वडिलांनी काय करायचं काम असतं? सेवा करायचं काम असतं. आई वडिलांनी सांगितलेलं काय करायचं असतं? उपदेशाचं काय करायचं असतं? पालन करायचं असतं. मग त्या ठिकाणी आपले बाबाजी कोण आहे? तो आपले आई वडील बाबाजीच आहेत. लक्षात घ्या, हे सर्व माया आहे. हे मायारूपी आपले आई वडील आहेत. ते आपले सत्याचे आहेत. हे आपले मायारूपी आहेत. पण खरं जे आहे ते साक्षात जे आहे ते खरं सत्य जे आहे ते आपल्या बाबाजीच आहे. साक्षात भगवंताचा अवतार, साक्षात भगवंत आहे. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या की ज्ञानोबा सुद्धा ते सांगतात. काय म्हणतात ज्ञानोबा? म्हणतात मी जर बोललो ना तर मी बोलतो, मी जर चाललो तर सुरू चालतो. हे ज्ञानोबा तर बोलतात, पण बाबा सुद्धा बोलतात मी जर बोललो तरच हे झाडाचं पान हलले दिसतात. कसं हलू शकतं? जर बाबाजी बोलले ना की हे पान हलवायचंच नाही, ते हलणारच नाही. आणि जर बाबाजी म्हणले ना झाडच पडून नाही, झाड सुद्धा उडून जाऊ शकते. एवढी ताकद बाबांमध्ये आहे. फक्त त्या ठिकाणी समजून आपण सर्वांनी घेतले पाहिजे आणि बाबाजींपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला चालवायला हा त्या ठिकाणी सर्व हा जो यज्ञ आहे, ही जी आपली दिंडी आहे ही बाबांच्या नावाने चालते. आपल्या दिंडीला त्या ठिकाणी गालबोट लागणार नाही. या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. चालताना त्या ठिकाणी आपले ताकद सांगत असतात वारंवार की आपण रांगेमध्ये चला, रांगेमध्ये चला. याचा काय फायदा आहे हो? जर आपण रांगेमध्ये चाललो तर काय दिसेल? एखाद्याला मार्गाने चालला आहे, रस्त्याने चालला आहे आणि त्यांनी जर बाबांची दिंडी पाहिली, बापरे काय छान दिंडी आहे होती. कोणाची दिंडी होती? आमच्या बाबांची दिंडी होती. कोणत्या बाबा? आमच्या माधवच्या आत्मारामजी महाराजांची दिंडी. वा 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 वा, काय महिला चालतात त्या दिंडीमध्ये, काय घाईन असते बा, काय पुरुष मंडळी चालतात, काय आमच्या महाराज मंडळी कायम करतात. त्या ठिकाणी साक्षात जसं काय बघूनच मेघांबर त्या ठिकाणी आलेले आहेत. स्वर्गातील देव त्या ठिकाणी येतात आणि स्वर्गातील देवानी येऊन भजन म्हणावं अशा पद्धतीचे आमचे सर्व महाराज मंडळी भजन म्हणतात. सर्व आमचे परिसरातील भजनी मंडळ असेल, गावचे भजनी मंडळ असेल, सर्व महाराज मंडळी असतील. मग यातून आपल्याला शिकायचं काय आहे? 8 दिवसानंतर त्या ठिकाणी हे सर्व संपणार आहे. सर्व आपापल्या घरी जाणार आहात आपण. आणि जाताना एक फक्त घेऊन जा. काय घेऊन जावा? परत तुम्ही मांजरीला तर येताच, सर्वजण मांजरीला येत आहात, वारी करत आहात, खूप छान आहे. पण जाताना फक्त एक घेऊन जा की त्या ठिकाणी जे बाबाजी आहेत, बाबाजींची साधना तुम्ही सोबत घेऊन जा. बाबाजी जवळ असलेला आपुलकी, प्रेम, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जवळून पहा. नुसते बाबाजींचं दर्शन घेऊन पुढे जाऊ नका. साक्षात बाबाजींनी यांनी केलेलं काय आहे हे पहा आणि ते समजून घेऊन त्या ठिकाणी तुम्ही वागा, आचरणात आणा.
तर बाबाजींच्या साधनेचा त्या ठिकाणी तुम्ही खरंच उपयोग करून घेतला, हा त्याचा अर्थ होईल. बाबाजींच्या दिंडीमध्ये चालताना कोणाला ठेच लागली का? कोणाला काटा मोडला का? माग काही जण झोपले, त्रास आहे का? नाही. किती वेळ झोपा, कोण काय बोलतोय का? नाही. दुसऱ्या दिंडीला लावून पहा, मी स्वतःच कोपऱ्यांच्या सोहळ्यात होतो. नियम मध्ये नियम, 3 मध्ये 3 वाजता उठावं लागतं आणि 4:30ला त्या ठिकाणी रथ काढतो. घंटा वाजली की चालावं लागतं आणि चालवून नाही लागतं, पळावं लागतं. आता दिंडीत चलतो आपण, पळत नाही. म्हणजे एक आनंद आहे. मोकळं त्या ठिकाणी आपल्याला सर्व भेटत आहे. त्या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्या. फायदा करून घ्या म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही बाबांच्या सेवेमध्ये या आणि बाबांची मनापासून सेवा करा. सेवा म्हणजे काय हो, तुम्ही दिंडीमध्ये चालता चालता कुणाला त्या ठिकाणी ठेच लागली, कुणाला काय झालं तर त्या ठिकाणी मदत करा. ही मोठी सेवा आहे. लोकांना दाखवण्यासाठी सेवा करून नका. आपल्या स्वतःला मनाला शांतता होईल, आपल्या मनाची तृप्ती झाली पाहिजे. नुसतं बोलून काही होत नाही. माझ्यासारखे लई मला दिले जाते, बरोबर आहे ना. पण तुमच्यामध्ये जर परिवर्तन झालं नाही तर महाराज लोक किती आले तरी काहीच होणार नाही. परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे, स्वतःमध्ये झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचा उपयोग आहे. सोहळ्यामध्ये आज 2 ते 3 लाख पब्लिक चालतं ज्ञानोबरायांच्या. आपल्या दिंडीमध्ये सुद्धा पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत 4,000 पर्यंत पब्लिक होतं. कोणाच्या दिंडीत आहे होय, कोणाच्याच नाही. आपल्या परिसरामध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीनंतर आपल्या पालखीचा नंबर लागतो. का लागतो? कारण बाबांची कृपा आहे. बाबांची कृपा तुमच्या सर्वांवर छत्रछाया आहे. आपल्या सर्वांवर छत्रछायामध्ये आपण वावरत आहोत. प्रत्येकाला मी मगाशी बोलतो, प्रत्येकाला काही ना काही अनुभव आहे. कुणाला दुःखाचा आहे, कुणाला सुखाचा आहे. तुम्ही कोणत्या या जगाच्या कोणत्या कोपऱ्यात जा आणि माझ्या बाबांना आवाज द्या, बाबा खूप दुःख आहे. बाबाने म्हणले थांबा. थांबा म्हणायचे अर्थ दुःख निवारण होतं. काय होतं? तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि हाच तुम्हाला त्या ठिकाणी या संसार रूपी नावेतून पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल. आणि त्या ठिकाणी ही जी सर्व जी चालणारी जी सेवेकरी मंडळी आहे, ही सर्व जी दिंडी चालणारी आहे, या दिंडीमध्ये कोण कोण चालतो? फक्त त्या ठिकाणी आपणच चालतो का? साक्षात बाबा चालतात. बाबा या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार करावा. आपल्यासोबत बाबाजी चालतात, या गोष्टीचा विचार करून आपण सर्वांनी चालावे. आणि जर आपण असेच जर चालत राहिलो, अशी जर भक्ती ठेवली आपली, अशी जर श्रद्धा राहिली, तर एक दिवस त्या ठिकाणी आपली दिंडी सुद्धा ज्ञानोबरायांच्या सोहळ्याप्रमाणे नंबरमध्ये येईल आणि नक्की येणार. काय येणार हो? कारण सोहळा एवढा मोठा आहे, कारण श्रद्धा एवढी आहे, भक्ती एवढी आहे, त्यामुळे नक्की येईल. अशी झालेली सेवा त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य आत्माराम महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. त्याचप्रमाणे आमचे सर्व असणारे संस्थान कमिटी असेल, आमचे तात्या असतील, आमचे गावचं भजनी मंडळ असेल, सर्व पंचपुरुषी असेल, त्याचबरोबर तुम्ही सर्व श्रोते मंडळ असाल, यांनी सर्वांनी माझी त्या ठिकाणी सेवा ऐकून घेतली, 4 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल धन्यवाद. आणि झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला आणि साईबाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम. कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.